अमेरिकेची अद्भुत सफर या दृकश्राव्य मालिकेत आज आपण पाहूया लिंकन मेमोरियल. अब्राहम लिंकन, लोकशाहीचा महान रक्षक. वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी. जगभरातील लोकशाही प्रेमी लोकांचं श्रद्धास्थान. आणि इथेच आहे एक स्मारक. केवळ संगमरवरी स्तंभांचा समूह नाही, तर तो पूर्ण एका राष्ट्राच्या संघर्षाची आणि आशेची कथा. लिंकन मेमोरियल हे भव्य स्मारक बांधण्यात आलं आहे 16व्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, ज्यांनी अमेरिकेतील गुलामगिरी संपवली, लोकशाही वाचवली आणि एका विखुरलेल्या राष्ट्राला एकत्र आणलं. त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व गृहयुद्धाच्या कठीण काळात केले. अमेरिका उत्तर व दक्षिण राज्यांमध्ये फुटण्याच्या मार्गावर होती. लिंकन यांच्या नेतृत्वामुळे अमेरिका एकसंध राहिली. ते रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा पक्ष गुलामगिरी विरोधी होता आणि त्यांनी त्या विरोधात ठाम भूमिका घेतली. लिंकन यांनी 1863 इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन जाहीरनाम्याद्वारे अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि 13वी घटना दुरुस्ती त्यांच्या कार्यकाळात मंजूर झाली, ज्यामुळे गुलामगिरी कायदेशीररित्या समाप्त झाली. लिंकन हे लोकशाही, मानवाधिकार आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जातात. लिंकन मेमोरियलमध्ये प्रवेश करताच आपल्या स्वागतासाठी बसलेला दिसतो अब्राहम लिंकन यांचा 19 फूट उंचीचा भव्य पुतळा. संगमरवरात कोरलेला, पण त्यांच्या डोळ्यात दडलेली विवेकबुद्धी आणि जबाबदारी आजही आपल्याला भिडते. या स्मारकाच्या भिंतींवर कोरलेले आहेत लिंकन यांच्या 2 अत्यंत प्रसिद्ध भाषणांचे अंश. गेटिसबर्ग भाषण आणि दुसऱ्या राष्ट्राध्यक्षीय भाषणातील शेवटचा भाग. हे शब्द केवळ इतिहास नाहीत, तर ते एक राष्ट्र उभारण्याची साक्ष आहेत. एका छोट्या पण प्रभावी भाषणातून त्यांनी लोकशाहीचे खरे मूल्य समजावून सांगितले. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. ही ओळ जगप्रसिद्ध आहे. त्याचा मराठीत अर्थ असा: जनतेचे सरकार, जनतेद्वारे चालवलेले आणि जनतेसाठी असलेले सरकार पृथ्वीवरून नाहीसे होणार नाही. हे स्मारक 1922 साली जनतेसाठी खुलं करण्यात आलं. त्याच्या स्थापत्यशास्त्रातील नमुना ग्रीक मंदिरासारखा आहे. इथे उभारले आहेत 36 स्तंभ, जे त्या काळात अमेरिकेतील 36 राज्यांचे प्रतीक होते. आता अमेरिकेत 50 राज्ये आहेत. आज इथे केवळ पर्यटक येत नाहीत. इथे येतात विचारशील नागरिक, विद्यार्थी आणि मानवतेवर विश्वास ठेवणारे लोक. हे स्मारक फक्त भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठीचा संदेश आहे. इथेच याच मेमोरियलच्या पायऱ्यांवर 28 ऑगस्ट 1963 रोजी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी दिलेल्या या ऐतिहासिक भाषणात त्यांनी सांगितले होते, आय हॅव अ ड्रीम दॅट वन डे धिस नेशन विल राईज अप अँड लिव्ह आउट द ट्रू मिनिंग ऑफ इट्स क्रीड. यानंतर हे भाषण अमेरिकेतील समतेच्या लढ्याचे प्रतीक बनले. लिंकनचं स्वप्न आणि किंगचं स्वप्न इथे एकत्र आलं. लिंकन मेमोरियल हे केवळ एक दगडाचं बांधकाम नाही, ते आहे समतेचा, साहसाचा आणि लोकशाही मूल्यांचा एक गगनचुंबी मंत्र. अब्राहम लिंकन म्हणाले होते, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल,
बाय द पीपल, फॉर द पीपल, शल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. आणि आजही या स्मारकात उभं राहताना वाटतं, हाच आहे लोकशाहीचा आत्मा. जर तुम्ही कधी वॉशिंग्टन DC गेलात तर लिंकन मेमोरियलला एकदा जरूर भेट द्या. तिथे अब्राहम लिंकन तुम्हाला केवळ पाहणार नाहीत, तर तुमचं अंतःकरण जागं करतील. हा होता लिंकन मेमोरियलचा थोडक्यात इतिहास. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण, रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील. कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण. जे जे आपणाशी ठावे, ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन. या संतांच्या उक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया. जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही ज्ञानरंजक, मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल. धन्यवाद.